भाजपनं मुंबई महापालिकेसाठी मिशन 150ची घोषणा केली। मुंबई महापालिकेवरती भाजपचा झेंडा फडकावण्याचा भाजपचा निर्धार आहे। पण भाजपच्या याच रणनीतीवर आता ठाकरे गटानं निशाणा साधलाय। भाजपचा झेंडा शेठजी व्यापाऱ्यांचा असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय। बीएमसीवर झेंडा फडकवण्याचा भाजपचा निर्धार। भाजपचा झेंडा हा शेठजी आणि व्यापाऱ्यांचा। खासदार संजय राऊतांचा भाजपवर घणाघात। तुमच्याकडे ना झेंडा ना काठी, राणेंचा प्रहार। मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरी त्या दृष्टीनं राजकीय पक्षांच्या हालचालींना मात्र सुरुवात झाली आहे। भाजपनं आधीच पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत मुंबई महापालिकेसाठी मिशन 150ची घोषणा करत बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार स्पष्ट केलाय। पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भाजपच्या या रणनीतीवर घणाघात केला जातोय। भाजप जो झेंडा महापालिकेवर फडकवण्याची रणनीती आखतंय तो मराठी माणसाचा नव्हे तर शेठजी आणि व्यापाऱ्यांचा असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही, हा व्यापाऱ्यांचा आणि शेठजींचा झेंडा आहे। ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची अशा विचारांच्या लोकांचा झेंडा आहे भाजपचा झेंडा। युतीचा म्हणजे काय? आम्ही म्हणतो शिवसेनेचा झेंडा फडके, आमच्यात हिंमत आहे फडकवण्याची, आम्ही फडकवणार। भाजपवर संजय राऊत सातत्यानं वार करत असतात आणि भाजप आमदार नितेश राणे राऊतांच्या टीकेवर प्रहार करतात। आताही संजय राऊतांच्या झेंड्याच्या आरोपांना नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांच्याकडे झेंडा आणि पक्षच नाही त्यांनी बोलूच नये असा पलटवार नितेश राणेंनी केलाय। भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याचं या नालायकांनी हिम्मत केली। तुझ्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही, झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तू आमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याची हिम्मत करतोस। मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आरोप प्रत्यारोपांचा रणसंग्राम सुरू झालाय। त्यामुळे जसजशी महापालिका निवडणुकींची चर्चा वाढत जाईल तसतसा भाजप आणि ठाकरे गटातील संघर्षही वाढत जाणार एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।